पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। हायवेवर कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासात पकडत जबरदस्त कारवाई केली आहे। नरे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी स्वामीनारायण मंदिराच्या मागील गेटजवळ थांबले आहेत। यानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, विजयसिंह घाडगे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला। यावेळी 2 संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी आपली नावे यश सतीश खवले आणि ऋषिकेश उद्धव लाखे अशी सांगितली असून दोघेही अवघे 20 वर्षाचे आहेत। पुढील चौकशीत त्यांनी हायवेवरील जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल 2 लाखाची रोख रक्कम, 1 ज्युपिटर दुचाकी, 1 लोखंडी कोयता आणि सुमारे 37,500 रुपयांचा ॲपल मोबाईल असा एकूण 3,07,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही धडक कारवाई पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे, विजयसिंह घाडगे तसेच प्रनिल मेस्त्री, किशोर शिंदे, कैलास लिमण, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, पुरुषोत्तम गुंडला, योगेश झेंडे आणि युनिट 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त अजय परमार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टे आणि प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पुणे पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून गुन्हा कराल तर सुटणार नाही असा स्पष्ट इशाराच या घटनेतून दिला गेला आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।